कोणतीही शुभ तिथी असो, शुभवार असो किंवा शुभ दिवस असो, त्याची सुरुवात नेहमी आपल्या मुख्य दरवाजापासूनच होत असते. कारण आपण ज्या गोष्टी करणार आहोत त्याचे आगमन हे आपल्या दरवाजातूनच होणार आहे. त्यामुळे पौर्णिमा असो, अमावस्या असो किंवा कोणताही शुभ दिवस असो, या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाची स्वच्छता अवश्य करावी. कारण यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता यायला मदत होते. याशिवाय मुख्य दरवाजावर रांगोळी तर अवश्य काढावी. यामुळे आपल्या दरवाजाची आकर्षकता तर वाढतेच, परंतु आपल्याला सुद्धा खूप प्रसन्न वाटते. आणि जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरात आगमन करणार आहे तर तिच्या स्वागताची तयारी म्हणून आपल्याला हे सर्व तर करायलाच हवं. याशिवाय सुंदर आणि सुबक रांगोळीमुळे आपला दरवाजा पण सुशोभित दिसतो. याशिवाय दारामध्ये तुम्हाला एक तुपाचा किंवा तेलाचा असा एक दिवा अवश्य लावायचा आहे. हा दिवा म्हणजे अंधारावर केलेली उजेडाने मात असते आणि आपल्या प्रकाशमय जीवनाकडे आपल्याला जाताना अंधारावर मात करण्यासाठी या दिव्याचा उपयोग होतो. तर तुम्ही पाहू शकत असाल, असा प्रकाशमय जेव्हा आपला दरवाजा दिसतो त्यावेळी आपण सुद्धा या दरवाजाकडे आकर्षिले जातो आणि आपसुकच प्रत्येकाचं लक्ष या दारात जातं. आणि म्हणून आई लक्ष्मीला जर तुमच्या घरी आकर्षित करायचं असेल तर दारामध्ये दिवा तर अवश्य लागला गेला पाहिजे. घरामध्ये कापूर आरती नक्की करत जा किंवा एखादा कापूर तरी नक्की जाळावा. याशिवाय या पेटलेल्या कापराने तुम्हाला मुख्य दरवाजाची सुद्धा पूजा करायची आहे. आमच्या घरावर कोणतं अरिष्ट इडापिडा येऊ देऊ नको अशी प्रार्थना करायची आहे. तुझ्याद्वारे आलेली सकारात्मकता, सुख, शांती, समाधान माझ्या घरी कायम वास्तव्याला राहो अशी सुद्धा प्रार्थना करायची आहे. याशिवाय तुम्हाला फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं हळद, चिमूटभर मीठ आणि हवं तर गोमूत्राचे 1-2 थेंबसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि याने तुम्हाला लादी किंवा फरशी पुसून घ्यायची आहे. यामुळे तुमच्या घरातली नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होते. याशिवाय जर तुम्ही तुमच्या दारावर देवीची पावलं चिटकवली असतील तर त्या देवीच्या पावलांना सुद्धा स्वच्छ पुसून हळद कुंकू लावून त्यांची पूजा करायची आहे. ज्या घरामध्ये देवीची पावलं असतील त्या घराला आशीर्वाद मिळेल आणि घरातल्यांचं नशीबसुद्धा उजळेल असं मानलं जातं. त्यामुळे देवी मातेची पावलं जर तुमच्या दरवाजावर नसतील तर ती नक्की आणा आणि तुमच्या दरवाजावर लावायला विसरू नका. जर ही पावलं तुम्ही आधीच लावली असेल तर एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे की या पावलांवर तुमचा किंवा कोणाचाही पाय पडता कामा नये. तुम्हाला माहिती आहे का, ही सृष्टी ज्यांच्या बळावर चालते ते ब्रह्म, विष्णू आणि महेश ही त्रिगुणात्मक शक्ती आहे आणि ही शक्ती हे सारे ब्रह्मांड या कलशामध्ये असते. आणि म्हणून हा कलश म्हणजे पंचतत्वांनी तयार झालेला एक घडसुद्धा पंचतत्वांनी बनलेला आहे. याशिवाय आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हा कलश आपण कुलदेवीचे आशीर्वाद, कुलदेवीची प्रतिकात्मक शक्ती म्हणून स्थापन केलाच पाहिजे. यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीचे आशीर्वाद तर लाभतातच. याशिवाय आपली कुलदेवी आपल्या घरावर, आपल्या खानदानावर लक्ष ठेवते, ज्यामुळे आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहते. आपल्या मुलाबाळांना सुद्धा प्रत्येक कामामध्ये यश येते. घरात सौख्य आणि समृद्धी नांदायला यामुळे मदत होते. आपल्या हिंदू धर्मातील पौराणिक मान्यतेनुसार कलशाच्या मुखामध्ये भगवान विष्णू असतात, कंठामध्ये भगवान शिव असतात आणि मुळामध्ये ब्रह्मा विराजमान असतात. त्यामुळे ही दैवी मातृशक्ती कलशाच्या मध्यभागी राहते. कलशामध्ये भरलेले पाणी हे थंड, स्वच्छ आणि शुद्ध असायला पाहिजे. त्याचबरोबर हे पाणी राग, आसक्ती, माया, द्वेष या सगळ्या भावनांपासून आपल्याला दूर राहायला सुद्धा शिकवते. आणि त्यामुळे जर तुम्हाला या त्रिगुणात्मक शक्ती शिवाय आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हवा असेल तर तुम्ही कलश स्थापना सुद्धा करू शकता. यासाठी कलशाची स्थापना करण्यापूर्वी आपल्याला कोणता कलश स्थापनेसाठी वापरायचा आहे हे जाणून घेतलं पाहिजे. कलश हा नेहमी फक्त सोने, चांदी, तांबे किंवा मातीची भांडी वापरावीत. लोखंडी कलश कधीही पूजेसाठी तुम्हाला वापरायचा नाही आहे. कलशाची स्थापना करताना दिशेचं ज्ञानसुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. कारण की हा कलश तुम्हाला फक्त नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला स्थापन करायचा आहे. यासाठी तुम्हाला एक कलश घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही हा कलश स्थापन करणार आहात
ती जागा सर्वप्रथम गंगेच्या पाण्याने पुसून स्वच्छ करायची आहे. तांब्याचा कलश घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी जेव्हा तुम्ही कलशामध्ये टाकत असाल त्यावेळी तुम्हाला एका मंत्राचा उच्चार करायचा आहे आणि तो मंत्र असा आहे, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जले अस्मिन सन्निधिम कुरु. म्हणजेच तुम्ही सर्व पवित्र नद्यांना तुमच्या कलशामध्ये स्थापन होण्यासाठी आवाहन करत आहात. तर अशा प्रकारे तुम्ही कलश स्थापना नक्की करू शकता. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला संकल्प करायचा आहे. एका हातामध्ये तांदूळ, फुलं, हळद, कुंकू, अक्षता आणि पाणी घेऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि कलश स्थापना करून त्याचं पूजन करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही नारळ स्थापन करणार आहात तेव्हा नारळ ठेवताना शेंडीचा भाग वर ठेवायचा आहे. नारळाला पाणी लागेल इतके पाणी तुम्हाला कलशामध्ये घालायचं आहे. कलशामध्ये एखादं नाणं, नारळाच्या कडेने आंब्याची पानं किंवा विड्याची पानं तुम्हाला लावायची आहेत. नारळावर सुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. कलशावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही अष्टदिशांनी जर हळद कुंकुमाची बोटे लावली तरीसुद्धा चालेल. कलश ठेवण्यापूर्वी खाली तांदूळ किंवा गहू पसरवून मग त्यावर हळद कुंकू वाहून आणि त्यावरच कलशाची स्थापना तुम्हाला करायची आहे. अधोमुखम शत्रुविवर्धनाय ऊर्ध्वस्य वस्त्रम बहुरोग वृद्धाय. या नियमानुसार आपल्याला कलशावर नारळ ठेवायचा आहे. म्हणजेच पूर्वमुख हा नाशासाठी आहे आणि पश्चिममुख स्त्रीसाठी शुभ आहे. त्यामुळे कलशामध्ये नारळ कसं ठेवावं या श्लोकामध्ये आपल्याला कळून येईल. यानुसार कलशामध्ये नारळ ठेवताना पूजा करणाऱ्या व्यक्तीने मुखाकडे नारळ असेल याची खात्री करा. या कलशाची स्थापना करताना आपल्या कुलदेवीचं प्रतीक म्हणून तुम्ही या कलशाला छान शृंगारांनी सजवू सुद्धा शकता. म्हणजेच नारळाचं मळवट भरणे, नथ घालणे किंवा मंगळसूत्र अर्पण करणे या शृंगाराच्या वस्तूसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. यामुळे कुलदेवी प्रसन्न होते आणि तुमच्या घरावर तिचा आशीर्वादसुद्धा राहतो. त्यामुळे जर शक्य असेल तर नक्की या सर्व गोष्टी या कलशासमोरच तुम्ही अखंड दिवा लावू शकता किंवा तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये, देवघरामध्ये जरी अखंड दिवा चालू ठेवला तरीसुद्धा चालणार आहे. याशिवाय पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या टाकावर किंवा कुलदेवतेची मूर्ती असेल तर त्याच्यावर कुंकुमार्चन अवश्य करा. कुंकवामध्ये संपूर्ण विश्वातील शक्ती आकृष्ट घेण्याची ताकद असते आणि त्यामुळे विश्वातील सर्व शक्ती कुलदेवी तुमच्यासाठी, तुमच्या शुभ कार्यासाठी तुम्हाला बहाल करत असते. अशा पद्धतीने जर तुम्ही कुलदेवतेची सेवा केली, कोणत्याही घरातील कुलस्त्रीने जर आपल्या कुलदेवतेची ही सेवा केली तर पौर्णिमा आणि अमावस्या तिथी ही प्रत्येक देवीला अतिशय प्रिय आहे. याशिवाय ती लक्ष्मी मातेची सुद्धा अतिशय प्रिय तिथी आहे. त्यामुळे या तिथीवर ही कामे नक्की करा, ज्यामुळे लक्ष्मी देवी तर तुमच्यावर प्रसन्न होईलच. याशिवाय तुमच्या घरातील कुलस्त्रीला तुमच्या कुलदेवतेचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होणार आहेत, ज्यामुळे वर्षभर तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदून तुमच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील. तर मग मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. याशिवाय व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.